नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भूगोल या विषयावर 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. असे काही प्रश्न पाहणार आहोत जे प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे. तर या ठिकाणी आपल्याला उत्सव आणि राज्य यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि असं विचारलं आहे, कोणती जोडी अयोग्य आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे. लक्षात ठेवायचं आहे, जन्माष्टमी उत्तर प्रदेश बरोबर आहे, नागपंचमी महाराष्ट्र बरोबर आहे, ओणम केरळ बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या तीनही राज्य आणि जे काही उत्सव आहे तोंडी पाठ करून ठेवायचे आहे, कारण वारंवार यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गोदावरी. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे स्थापन झाला. तर प्रवरानगर या ठिकाणी. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात डॅश डॅश प्रवाह प्रणाली आढळते. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वृक्षाकार. विद्यार्थी मित्रांनो, वृक्षाकार असा शब्द आहे, इथं छा असं चुकून झालेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्राच्या बहुतेक भागात वृक्षाकार प्रवाह प्रणाली आढळते. पुढील प्रश्न पहा, राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र कोठे आहे. तर ताडोबा या ठिकाणी. पुढील प्रश्न पहा, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो. लगेच उत्तर यायला पाहिजे तिसरा. देशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिलं राज्य कोणतं आहे जे क्षेत्रफळाने सर्वात मोठं आहे. दुसरं राज्य कोणतं आहे जे क्षेत्रफळाने सर्वात 2 नंबरला मोठं आहे. तिसरं आपलं महाराष्ट्र आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा, तर सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. 1 नंबरला राजस्थान. 2 नंबरला जर विचारलं तर मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र राज्य आहे. कधीकधी पेपरला आपल्याला क्रम विचारतात, सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य यांचा क्रम लावा. तर 1 नंबरला राजस्थान, 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्र. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. पर्याय पहा, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते. सोपा प्रश्न आहे, मुंबई. 7 बेटांचे शहर मुंबई. पुढील प्रश्न पहा, शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. तालुका या ठिकाणी विचारला आहे. शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे. तर जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहे, म्हणजे सर्वात जास्त जिल्हे आहे. पर्याय पहा, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे औरंगाबाद, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या महसूल विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे. तर छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात 1 मे 1960 रोजी किती जिल्हे होते. तर योग्य उत्तर आहे 26 जिल्हे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे. अतिदक्षिणेकडील, तर सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न पहा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे. तर नाथसागर. सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जायकवाडी जलाशयाचे नाव काय आहे. नाथसागर. रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे. रेडी हे बंदर कोणत्या तालुक्यात आहे. तर वेंगुर्ला तालुका.
लक्षात ठेवायचं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी बंदर आहे आणि वेंगुर्ला तालुक्यात आहे. देहू आणि आळंदी ही नगरे या नदीच्या काठावर आहेत. कोणत्या नदीच्या काठावर आहे? पर्याय पहा, नीरा, घोड, मांडवी, इंद्रायणी. तर योग्य उत्तर आहे इंद्रायणी. इंद्रायणी. देहू आणि आळंदी ही नगरे इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा काय म्हटलं आहे, देहू. तर जो काही हा द आहे, आपण द कसा लिहितो? असा लिहितो, असा लिहितो, असा लिहितो. ह्याच दला थोडासा असा करून टाकायचा ई सारखा आणि ई वर्ण इंद्रायणी असं लक्षात ठेवायचं आहे. तसंच आळंदी हा जो काही शब्द आहे, या शब्दामध्ये शेवटचं अक्षर काय आहे? द. द हा जो द आहे ना, थोडंसं याला असं करून टाकायचं, असं करून टाकायचं, बरोबर ई सारखा तयार होतो. आळंदी. आळंदी. देहू आणि आळंदी म्हणजे ई असा तयार करायचा आणि इंद्रायणी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झाला आहे? प्रश्न सोपा आहे, नाशिक जिल्हा. हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेड जिल्ह्यात. हुजूर साहेब गुरुद्वारा नांदेड जिल्ह्यात आहे. भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले? तर तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र उभारण्यात आले. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही असं विचारलं आहे? तर पहा, लोणावळा या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे. चिखलदरा थंड हवेचं ठिकाण आहे. अचलपूर थंड हवेचं ठिकाण नाही आणि महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. आपल्याला काय विचारलं? नाही असं विचारलं. योग्य उत्तर आहे अचलपूर. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर पेट्रोलियम. पेट्रोलियम. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर शेवटी काय आहे? र र र र वरून रत्नागिरी असं लक्षात ठेवायचं आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आहे. ट्रिक काय आहे? जैतापूर शेवटी काय आहे? र र र रत्नागिरी असं लक्षात ठेवायचं आहे. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर पुणे मुंबई. पुणे मुंबई या मार्गावर डेक्कन क्वीन ही रेल्वे धावते. पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये पारस औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1998. 1998. विद्यार्थी मित्रांनो, जे काही साल आहे ते लक्षात कसं ठेवायचं मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, कोकण हा शब्द असा आपण लिहितो. ओके, तर काय करायचं आहे? पहिलं अक्षर काय आहे? क. पहिलं अक्षर काय आहे? क. मग आपण क कसा लिहितो? असं, असं आणि असं. ओके, कसं? असं आणि असं म्हणजे क म्हणजे कोकण. तर काय करायचं आहे? हा जो काही क आहे आपण असा लिहितो की नाही, तर हा एक पार्ट खोडायचा, हा एक पार्ट खोडायचा, म्हणजे असा क हा याला काय करायचं? असा थोडासा उभा करून घ्यायचा. असा उभा केला की 8 सारखा अंक आपल्याला दिसतो. आणि असं लक्षात ठेवायचं क वरून की क हा जो आहे हा आपल्याला 8 सारखा दिसतो. हा जो क आहे हा आपल्याला 8 सारखा दिसतो की नाही, याला उभं करून घ्यायचं. आणि हा 8 आपलं जे काही वर्ष असणार आहे, म्हणजे ज्या वर्षी कोकण रेल्वे सुरू झाली त्या वर्षाच्या एकक स्थानी आहे. तर पहा, हा 8 कुठे आहे? इथे पहा, 1998. 1998. विद्यार्थी मित्रांनो, कोणी कितीही अभ्यास केला, काही केला तरी जर एखादं साल, एखादं वर्ष आपल्याला जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर 100% आपल्याला कन्फ्यूज होतं म्हणजे होतंच. त्यामुळे कुठेतरी काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. आता तुमचं हे लक्षात राहील हे मला माहिती आहे. कोकण हा क आहे, हा असा उभा केला 8 सारखा दिसतो आणि फक्त एक ध्यानात ठेवायचं की एकक स्थानी 8 हा अंक पाहायचा. 1998. कोकण रेल्वे 1998 या वर्षी सुरू झाली. हा प्रश्न लिहून ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. कारण खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ मनापासून
आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.